नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहरात शासकीय पाण्याचे टँकर पोहोचलेच नाहीत। प्रांताधिकाऱ्यांचा टँकर मंजुरीच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणीच नाही। नागरिक संतप्त। कोरेगाव शहरात पाणी टंचाईने भीषण स्वरूप धारण केले असले तरी प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्याचे शुक्रवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। गुरुवारी घाईघाईत प्रांताधिकाऱ्यांनी टँकर मंजुरीचे आदेश दिले खरे, मात्र ते कागदावरच राहिले, त्याची अद्याप अंमलबजावणी झालीच नाही। शुक्रवारी शहरात पाण्याचे शासकीय टँकर पोहोचलेच नाहीत। एकंदरीत प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या कामात स्वतः व्यस्त झाले असल्याने त्यांना नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। सध्या कडक ऊन असले तरी राजकीय पातळीवर जेवढी लोकसभा निवडणुकीची गडबड नाही, तेवढी कोरेगावात मात्र प्रशासकीय पातळीवर गडबड दिसून येत आहे। तहसीलदार कार्यालयात एक अव्वल कारकून कामकाज पाहत आहे। प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मात्र नियंत्रण केंद्र असलेल्या डी.बी. भोसले कॉलेजमधून कामकाज करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आता 2 किलोमीटर अंतर भर उन्हात पार करून कॉलेजमध्ये जावे लागत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनीच यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे। गुरुवारी शहरात पाण्याबाबत संतापाची लाट उसळल्यानंतर प्रशासनाने कागदोपत्री जुळवाजुळव केली। नगरपंचायतीने एका दिवसात सर्व अहवाल सादर केले आणि सायंकाळी 3 टँकर शहरासाठी मंजूर करण्यात आले। प्रत्यक्षात त्याची आदेशाप्रमाणे शुक्रवारपासून अंमलबजावणी होणे अपेक्षित होते, मात्र प्रशासकीय काम अन 6 महिने थांब या उक्तीप्रमाणे शुक्रवारी एकही शासकीय पाण्याचा टँकर कोरेगाव शहरात देण्यात आला नाही। प्रांताधिकारी हे दिवसभर निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षणामध्ये व्यस्त होते। नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी या नोडल अधिकारी असून त्या निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत, तर नगरपंचायतीचे पाणीपुरवठा अभियंता योगेश मदने हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाई येथे प्रशिक्षणामध्ये दिवसभर होते। ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि नगरपंचायतीची यंत्रणा देखील निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने नेमके पाणी कोणत्या विभागाने द्यायचे आणि कोणत्या विभागाने जबाबदारी घ्यायची हा मोठा प्रश्न असल्याने नगरपंचायतीचे म्हणणे आहे। सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय शहरातील पाण्यासाठी नागरिक आक्रमक झाले असून जानेवारी महिन्याच्या अखेरीस शहर टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केल्यानंतर तब्बल 2.5 महिने टँकर मंजूर करण्यात आले नाहीत। मंजुरीचे कागदोपत्री आदेश काढण्यात आले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। त्यामुळे तालुक्याचे प्रशासन निवडणूक कामात पूर्ण व्यस्त असल्याने अखेरीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी 29 एप्रिलला सातारा येथे जाऊन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांची भेट घेतली जाणार असून त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडणार असल्याचे नागरिकांनी सांगितले। धोम डाव्या कालव्याचे बोपेगाव येथील दुरुस्तीचे काम पूर्ण, पाण्याचे रोटेशन सोडले, टप्प्याटप्प्याने पाणी वाढवणार धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीची माहिती। धोम डाव्या कालव्याला वाई तालुक्यातील बोपेगाव पांडे येथे गळती लागली होती। गळती दूर करून ट्रिमिक्स काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले असून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलसंपदा विभागाने पाण्याचे रोटेशन सोडले आहे। टप्प्याटप्प्याने पाणी वाढवले जाणार आहे अशी माहिती धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे। समितीचे अध्यक्ष सी.आर. बर्गे व कार्यवाह पृथ्वीराज बर्गे यांनी शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता याबाबत पत्रकारांना माहिती दिली। कालव्याला गळती लागल्यानंतर रोटेशन बंद करण्यात आले होते। पाणी बंद झाल्यानंतर वाई, जावली, सातारा व कोरेगाव तालुक्यातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले होते। समितीने घटनास्थळी भेट दिली होती व दुरुस्तीचे काम जलदगतीने होण्यासाठी अधीक्षक अभियंता अरुण नाईक व कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांच्याशी समन्वय ठेवून काम जलदगतीने करण्यात आले। कालव्याची स्वच्छता, मुरमीकरण, सपाटीकरण करण्यात आले। त्यानंतर लोखंडी जाळी बसवून ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करण्यात आले। काँक्रीट सेट झाले असून आता जलसंपदा विभागाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे। हळूहळू पाण्याचा प्रवाह वाढवला जाणार असून कालव्याच्या शेवटच्या भागापर्यंत हे पाणी पोहोचेल यासाठी समिती प्रयत्नशील असल्याचे बर्गे यांनी सांगितले। कोरेगावातील पाणी समस्येवर मार्ग काढण्यासाठी नगरपंचायतीचा पुढाकार, खरेदी केला नवीन पंप, लवकरच पाणी टंचाई संपुष्टात येणार, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांची माहिती। कोरेगाव शहरात तांत्रिक बिघाडामुळे पाणी टंचाई जाणवत असून ती येते 1 ते 2 दिवसात संपुष्टात येणार आहे। नगरपंचायतीने कटापूर येथील पंप हाऊससाठी नवीन पंप खरेदी केला आहे। त्याची जोडणी केली जात असून लवकरच पाणी समस्येतून मार्ग काढला जात आहे। कोरेगावला भविष्यात कधीही पाणी टंचाई जाणवणार नाही
अशी ग्वाही उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा समितीचे पदसिद्ध सभापती सुनीलदादा बर्गे यांनी दिली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाणी टंचाईबाबत सविस्तर माहिती दिली। कृष्णा नदीवर कटापूर येथे असलेल्या पंप हाऊसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, तेथे आता नवीन पंप बसवण्यात आला आहे। शहरातील व ग्रामीण भागातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने पाणी उपशावर आणि वितरणावर मर्यादा येत आहे। तरी देखील नगरपंचायतीचे प्रशासन आणि पदाधिकारी व नगरसेवक पाणी टंचाई निवारणासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहर पूर्णपणे टंचाईमुक्त केले जात असून अमृत 2 मधून पाणी योजनेचे काम सुरू झाले आहे। तांत्रिक बिघाडामुळे 2 दिवस पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आला असून त्याबद्दल नगरपंचायतीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत असल्याचे स्पष्ट करून सुनीलदादा बर्गे यांनी नागरिकांना पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले। जेथे जेथे पाण्याची आवश्यकता आहे तेथे नगरसेवकांशी संपर्क साधावा, तातडीने पाण्याची व्यवस्था केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। नमस्ते। कोरेगाव शहरामध्ये गेले 2 दिवसांमध्ये पाण्यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्या होत्या। खरं तर कोरेगाव शहराला क्षमतेने पाणी पुरवठा होण्यासाठी 125 HP नवीन पंप नगरपालिकेने खरेदी केलेला आहे। तो बसवण्यासाठी 1 दिवस गेला आणि काल लाईटचा घोटाळा झाला। त्याबद्दल प्रथमतः तुमची मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर 1996 साली झालेली त्यावेळेच्या लोकसंख्येला ग्राह्य धरून झालेली ही पाणीपुरवठा योजना आहे। तर खूप वर्ष झाल्यामुळे पाणीपुरवठा योजना वारंवार विस्कळीत होत असते, म्हणून हे ग्राह्य धरूनच आमदार महेशदादा शिंदे साहेबांनी 67 कोटी रुपयाची नवीन पाणीपुरवठा योजना 24/7 ही तुम्हाला 24 तास पाणी उपलब्ध होणार अशा पद्धतीची पाणीपुरवठा नवीन योजना साहेबांच्या माध्यमातून त्याचं काम सुरू झालेलं आहे। 7 ते 8 महिन्यामध्ये ही पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास येईल। त्यानंतर कधीही कोरेगाव शहराला भविष्यामध्ये पाणी कमी पडणार नाही। कोरेगाव कटापूर पंप हाऊस येथे झालेल्या घोटाळ्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आणि इथून पुढच्या काळामध्ये पण ज्यावेळी काही भागामध्ये पाणी नसेल तर तिथे आमचे नगरसेवक असतील त्यांच्याशी संपर्क साधा, तुम्हाला टँकरची व्यवस्था केली जाईल किंवा नगरपालिकेशी आमच्याशी संपर्क साधा, तुम्हाला निर्यात पाण्याचा टँकर दिला जाईल। घोषवाक्य, चित्रकला, होर्डिंग आणि वक्तृत्व ही विद्यार्थी रमले मतदान जागृतीमध्ये कोरेगावात अभिनव उपक्रम। वक्तृत्व, चित्रकला, घोषवाक्य, होर्डिंग अशा विविध कला माध्यमांचा आविष्कार घडवत स्पर्धांच्या माध्यमातून कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मतदान जागृतीचा जणू उत्सव भरविला। लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे। त्या अंतर्गत कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विविध प्रकारे मतदान जागृती करण्यात येत आहे। यामध्ये दिव्यांग, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला असे अनेक घटक सहभागी होत आहेत। विद्यार्थ्यांनी मोठा रस दाखविला। विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, होर्डिंग, चित्रकला, घोषवाक्य अशा विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला। देशप्रेम आणि त्या अनुषंगाने मतदानाचे महत्त्व हा धागा पकडून विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने चित्रे काढली, घोषवाक्य लिहिली, होर्डिंग रेखाटली आणि उत्कृष्ट वक्तृत्व कलेचाही नमुना पेश केला। या सर्व उपक्रमात येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जीव ओतून भाग घेतला। मुख्याध्यापक राजकुमार बर्गे यांनी प्रशासनाच्या आव्हानानुसार संपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी मार्गदर्शन केले। विनोद ढम या कला शिक्षकांनी याबाबत विशेष मेहनत घेतली। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, निवडणूक नायब तहसीलदार सारिका शिंदे, जनजागृती विभागाचे प्रमुख नोडल अधिकारी सुजित कुमार इंगवले, पथक प्रमुख यशेंद्र क्षीरसागर यांनी उपक्रमाद्वारे मतदान जागृतीची मोहीम हाती घेतली आहे। शाळांना याबाबत विशेष आवाहन करण्यात आले। विविध शाळांनी देखील याला खूप मोठा प्रतिसाद दिला।